नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPA कॉमर्स या चॅनलमध्ये मी प्राध्यापक शशिकांत अवचर आपलं स्वागत करतो. इयत्ता 12वीचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा नवीन सिलेबस आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील पहिलं प्रकरण, त्या प्रकरणातील पार्टनरशिप फायनल अकाउंटचा भाग आपण पाहणार आहोत. ज्यावेळी अकाउंटिंग प्रोसिजरचा एंड होतो त्यावेळी फायनल अकाउंट सुरू होतं हे आपल्या लक्षात येईल. आता नेमकं फायनल अकाउंट कुठून येतं, कशा पद्धतीने ते तयार होतं, त्याच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत सुरुवातीच्या, त्याच्यापासून जर पाहायला गेलं तर सुरुवातीला बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यावसायिक व्यवहार होतात. दोन पार्टीजमध्ये, दोन संस्थांमध्ये व्यावसायिक व्यवहार होतात. त्या व्यवहाराची नोंद केली जाते. त्या नोंदीला जर्नल असं म्हणतो आपण, अथवा सबसिडरी बुक्समध्ये, सहाय्यक पुस्तकांमध्ये त्याची नोंद केली जाते. त्या जर्नलवरून अथवा सहाय्यक पुस्तकांवरून लेजर तयार केलं जातं, खतावणी तयार केली जाते आणि ह्या खतावणीच्या आधारे ट्रायल बॅलन्स 23 पत्रक तयार केलं जातं. आणि ह्या 23 पत्रकाच्या सहाय्यानं आणि काही ॲडजस्टमेंट लक्षात घेऊन त्या ठिकाणी फायनल अकाउंट लिहिलं जातं. तर हे फायनल अकाउंट आपल्याला नवीन नाही. इयत्ता 11वीमध्ये आपण फायनल अकाउंट पाहिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये एकच कॅपिटल होतं, एकच कॅपिटल त्या ठिकाणी असायचं. त्याला कारण असं की ते फायनल अकाउंट हे एकल व्यापारी संस्थेचं होतं. आता मात्र आपल्याला पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट शिकायचं आहे, म्हणजे कमीत कमी 2 कॅपिटल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर ते फायनल अकाउंट तयार होतं. त्या फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचा समावेश होतो. आता सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल की नेमकं फायनल म्हणजे काय, फायनल अकाउंट म्हणजे काय. तर द अकाउंट दॅट आर प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल ऑर अकाउंटिंग इयर इज कॉल्ड ॲज फायनल अकाउंट असं आपल्याला म्हणतात. म्हणजे फायनल अकाउंट म्हणजे काय, तर जे आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं त्याला फायनल अकाउंट असं म्हणतात. मग आता लगेच आपल्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की व्हॉट इज द पिरियड ऑफ फायनल अकाउंट, नेमका कालावधी कोणता असेल फायनल अकाउंटचा. द पिरियड ऑफ फायनल अकाउंट मे बी 1 एप्रिल to 31 मार्च अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. 1961 सालच्या इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार फायनल अकाउंट लिहिताना ते 1 मार्चला सुरू होणार आणि 31 मार्चला त्याचा एंड असणारच असलं पाहिजे, हा त्याचा कालावधी आहे. म्हणजेच आपल्या लक्षात आलं की हा कालावधी 12 महिन्याचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो, विच अकाउंट्स ऑब्लिक स्टेटमेंट्स इन्क्लुडेड इन फायनल अकाउंट. नेमकं काय फायनल अकाउंट मध्ये काय काय आहे. तर फायनल अकाउंट मध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी खातं. दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खातं. आणि तिसऱ्यांदा बॅलन्स शीट. म्हणजे ह्या 2 अकाउंटचा आणि एका स्टेटमेंटचा समावेश त्या ठिकाणी फायनल अकाउंट मध्ये होतो. मग नंतरचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल कदाचित की ट्रेडिंग अकाउंट का तयार केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का तयार केलं जातं, अथवा बॅलन्स शीट का तयार केलं जातं. ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी खातं, व्हाय ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर, व्हाय बॅलन्स शीट इज प्रिपेअर, व्हाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर त्याची उत्तरं जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग व्हाय ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अर्नड और ग्रॉस लॉस सफर्ड ड्यूरिंग दॅट अकाउंटिंग पिरियड, ट्रेडिंग अकाउंट मे बी प्रिपेअर. ट्रेडिंग अकाउंट का तयार केलं जातं, तर ग्रॉस प्रॉफिट अथवा ग्रॉस लॉस शोधून काढण्यासाठी. तर प्रॉफिट अँड लॉस का तयार केलं जातं, तर त्या व्यापारी संस्थेला त्या आर्थिक वर्षामध्ये नफा किती झाला, निव्वळ नफा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस किती सहन करावा लागला हे जाणून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस तयार करावं लागतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असेल की बॅलन्स शीट तयार करण्याची आवश्यकता काय आहे. तर बॅलन्स शीट तयार करण्याची आवश्यकता अशी आहे की व्यापारी संस्थेकडे काही देणी असतात, व्यापारी संस्थेकडे काही कर्ज असतं, त्याचप्रमाणे काही प्रॉपर्टी असते. पण ही प्रॉपर्टी एका ठराविक दिवशी व्यापारी संस्थेकडे किती होती, किती रुपयाची मालमत्ता होती, किती रुपयाचं व्यापारी संस्थेचं असणारं देणं होतं, हे शोधून काढण्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट आवश्यक आहे. आणि या तिन्हीच्या ग्रुपला आपल्याला फायनल अकाउंट असं म्हणता येईल. आता थोडक्यामध्ये आपण या एकेकाची माहिती पाहूया. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट इज द टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. नॉमिनल अकाउंट आहे अँड ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू
debit side of trading account. All direct expenses related to purchase of goods, manufacturing of goods, हे जे काही आयटम्स आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजेच ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट अँड ऑल डायरेक्ट इन्कम आर क्रेडिटेड. जसं डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तसं क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम आहे की जसं सेलच्या माध्यमातून डायरेक्ट इन्कम, डायरेक्ट पैसा आपल्याला येऊ शकतो, तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. इफ द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज मोर दॅन डेबिट साइड, जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड डेबिट पेक्षा जास्त आली तर येणारा फरक हा ग्रॉस प्रॉफिट म्हणून आपल्याला लिहायचा आहे. आणि जर ह्याच्या उलट असेल, डेबिट साइड जास्त असेल, क्रेडिट साइड कमी असेल, तर अशा वेळी त्या संस्थेला प्रॉफिट नसून लॉस होत असतो. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा त्या परिस्थितीवरती अवलंबून असणार आहे. हा जो ग्रॉस प्रॉफिट अथवा ग्रॉस लॉस आहे तो तिथून ट्रेडिंग पासून पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवला जातो. आता प्रॉफिट अँड लॉस बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द ऑल्सो एक्झाम्पल ऑफ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट. हे ऑब्जेक्टिव्हला बोर्डानं बऱ्याच वेळा रिपीट केलेलं आहे. मग ह्याचं वैशिष्ट्य काय, तर हिथं डायरेक्ट आहे ट्रेडिंगला, हिथं मात्र इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑल indirect expenses are debited to profit and loss account and all indirect income are credited to profit and loss account. म्हणजे या ठिकाणी ट्रेडिंगला डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आहे, तर प्रॉफिट अँड लॉसला मात्र इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम आहे. आता त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स निघतो. जर डेबिट साइड जास्त असेल तर नेट प्रॉफिट असेल आणि क्रेडिट साइड जास्त असेल तर नेट लॉस असेल. आणि हा असणारा नेट प्रॉफिट अथवा नेट लॉस पार्टनरच्या करंट अकाउंट अथवा पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो, जशी परिस्थिती असेल तसं. त्यानंतर शेवटी बॅलन्स शीट. महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह बोर्डानं बऱ्याच वेळा रिपीट केलेला आहे. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट प्रिपेअर फॉर फाइंड आउट फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ऑन अ पर्टिक्युलर डे. एका विशिष्ट दिवशी अथवा वर्षाच्या शेवटी व्यवसायाची आर्थिक परिस्थिती संपत्तीच्या बाबतीमध्ये, प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये, देण्याच्या बाबतीमध्ये, लायबिलिटीच्या बाबतीमध्ये कशी आहे हे एका क्षणात समजून यावं म्हणून बॅलन्स शीट या ठिकाणी तयार केलं जातं. ह्या बॅलन्स शीटला दोन बाजू आहेत. हे काय अकाउंट नाही, अकाउंट नसल्यामुळे याला डेबिट क्रेडिट येत नाही. जी ह्या बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साइड आहे, डाव्या हाताची जी बाजू आहे त्याला लायबिलिटी साइड असं म्हणतात, देण्याची बाजू. तर उजव्या साइडची बाजू ही ॲसेट साइड आहे, ज्या ठिकाणी प्रॉपर्टी संपूर्ण प्रकारची लिहिलेली असते. मग प्रॉपर्टीमध्ये कॅश इन हँड असेल, कॅश ॲट बँक असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची विविध प्रकारची प्रॉपर्टी असेल. तर थोडक्यामध्ये आपण फायनल अकाउंटचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे, थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. ह्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाहणार आहोत. थँक्यू.